अक्षरगंध साहित्य मंच मंगळवेढा, त्याचबरोबर मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद शाखा मंगळवेढा आयोजित पहिले अक्षरगंध साहित्य सांस्कृतिक संमेलन ऑनलाईन संपन्न होत आहे। आजच्या कार्यक्रमातील गझलोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटक सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाचे सन्माननीय सदस्य माननीय शशिकांत चव्हाण हे आज उद्घाटक म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत। त्यांचं अक्षरगंध साहित्य मंच मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद शाखा मंगळवेढा चे प्रमुख दिगंबरजी भगरे यांना मी विनंती करतो की प्रथमतः आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शशिकांतजी चव्हाण यांचा आपण संयोजन समितीच्या वतीनं सन्मान करावा। गझलोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटक सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाचे सन्माननीय सदस्य शशिकांतजी चव्हाण यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। अक्षरगंध साहित्य मंच मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य नृत्य परिषद शाखा मंगळवेढा आयोजित आजचा हा गझलोत्सव कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण केल्याबद्दल सर्वप्रथम संयोजकाचं आभार मानतो। मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी आजपर्यंत इतर सर्व प्रकारचे साहित्य वेगवेगळे कार्यक्रम आम्ही ऐकले आहेत। मंगळवेढ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गझलोत्सव हा कार्यक्रम भरतोय याचा आम्हाला अभिमान आहे। गझल म्हणालं की शांत सुरामध्ये अर्थपूर्ण अशी गझल असतात, जे ऐकायला बसल्यानंतर मंत्रमुग्ध होतं। अशा कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल या सर्व मंडळींचा प्रथमतः आम्ही आभार मानतो आणि प्रेक्षकांनी गझलकार याच्यातील वेळ न घालवता मी सर्व गझलकारांना विनंती करतो की आपण आपली कला सादर करावी। धन्यवाद। नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर व तसेच ऑनलाईन कार्यक्रम पाहत असणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा संस्नेह नमस्कार। शब्दांचे बोट धरून शब्दांची रचती गाथा, शारदेच्या दरबारी आदरे ठेवती गाथा। शब्द देह सजवती अर्थपूर्ण अलंकार, शारदेच्या वाणीतून मधुर शब्द झंकारे। नाद गंभीर शब्दांचे सामर्थ्य वाणीचे, शब्द ईश्वर मानुनी होती भुई पालकीचे। करती शब्द आराधना एकचित्त होऊन या, करती शब्द आराधना एकचित्त होऊन या। साहित्य निर्मितीचा ध्यास मनी घेऊन या। लाभे नित्य अभासे प्रभुत्वते शब्दावरी, लाभे नित्य अभासे प्रभुत्वते शब्दावरी। साहित्य पुष्प वाहती शारदेच्या पदावरी। पाऊस आला की तो बरसतो, आपसुकच मनात शब्दांचे ढग साठून येतात आणि कवी गझलकार त्या रिमझिम सरींना अलगद आपल्या शब्दात झेलत असतो। अशा अनेक विषयांवरती गझलकार वेगवेगळ्या भावनेने पाहत असतो। या गझल कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय हिवराळे सर। आपल्या या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध असे गझलकार शांताराम हिवराळे सर, त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। अश्रूंचा उन्हाळा, प्रारब्ध, तवंग, भावनांचे ओसाड प्रदेश, अंधार दाटून येत आहे, काळोखी काहूर, अशा या पुस्तकांचं प्रकाशन त्यांचं झालेलं आहे आणि गझल पुस्तकाचं प्रकाशनाच्या वाटेवरती अक्षरगंध साहित्य मंच मंगळवेढा तालुका पत्रकार संघ व महाराष्ट्र नृत्य परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अक्षरगंध साहित्य व सांस्कृतिक संमेलन
या ऑनलाईन संमेलनातील श्रोत्यांचे सहर्ष स्वागत. राहिले रे अजून श्वास किती, जीव नाही तुझी मी जास किती, सोबतीला जरी तुझी छाया, मी करू पांगळा प्रवास किती. यानंतर या सुरेश भटांच्या सुंदर अशा ओळीनंतर मी आमंत्रित करते माननीय प्राध्यापक प्रसिद्ध गझलकार विजय जोशी सरांना. दिवसात चोरट्यांनो जाळू नका मशाली, दिवसात चोरट्यांनो जाळू नका मशाली, अजूनही न सूर्य गेला तुमच्या कुणी हवाली, अजूनही सूर्य केला तुमच्या कुणी न हवाली. माझे जगायचे अप्रूप एवढे की, माझे जगायचे अप्रूप एवढे की, जमले बघा या मूडतेच भोवताली, जमले बघा हे मूडतेच भोवताली. माननीय प्राध्यापक जोशी सरांना मी विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. आले कितीक नेते नुसते दुरून गेले, आले कितीक नेते नुसते दुरून गेले, दुष्काळ पाहुनी हा काही वरून गेले. आले कितीक नेते नुसते दुरून गेले, दुष्काळ पाहुनी हा काही वरून गेले. पुढचा शेर आहे. वादे प्रलोभनांचे नेते वधून गेले, वादे प्रलोभनांचे नेते वधून गेले, रस्ते गटार सोडा, रस्ते गटार सोडा, मलिदा चरून गेले, आले कितीक नेते नुसते दुरून गेले. वेडी गरीब जनता आहे तिथेच आहे, वेडी गरीब जनता आहे तिथेच आहे, गाडी मकान पैसा नेते भरून गेले, दुष्काळ पाहुनी हा काही वरून गेले. पुढचा शेर आहे. बेताल घोषणांनी सत्ता पुन्हा मिळविली, बेताल घोषणांनी सत्ता पुन्हा मिळविली, नेते निघून जाता वादे विरून गेले, आले कितीक नेते नुसते दुरून गेले. पुढचा शेर आहे. बोलू बसू म्हणाले दरबारही भरवला, बोलू बसू म्हणाले दरबारही भरवला, चर्चाच नुसती खोटी नेते करून गेले, दुष्काळ पाहुनी हा काही वरून गेले. आणि शेवटचा शेर आहे. झाल्यात गुप्त चर्चा नेत्यांत भागीदाऱ्या, झाल्यात गुप्त चर्चा नेत्यांत भागीदाऱ्या, संगनमतात येथे सारे ठरून गेले, आले कितीक नेते नुसते दुरून गेले, दुष्काळ पाहुनी हा काही वरून गेले, दुष्काळ पाहुनी हा काही वरून गेले. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या सद्यस्थितीला गाजवणाऱ्या नेतेपणाचा आढावा तुम्ही या आपल्या गझलमध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीने सादर केलेला आहे. आणि या तुमच्या गझलमध्ये तुम्ही जळजळीत सत्य आपण या गझलेत मांडलेले आहे. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी आमंत्रित करते माननीय नवनाथ गाडेकर सरांना. त्यांच्या गझलचं शीर्षक आहे आठवणींना रोदत असतो मनात कायम, आठवणींना रोदत असतो मनात कायम, काय तुला मी शोधत असतो मनात कायम, काय तुला मी शोधत असतो मनात कायम. ही आपण गझल सादर करावी अशी मी तुम्हाला विनंती करते सर. आठवणींना रोधत असतो मनात कायम, आठवणींना रोधत असतो मनात कायम,
काय तुला मी शोधत असतो मनात कायम. काय तुला मी शोधत असतो मनात कायम. पाण्याशिवाय कसे वाढले अंकुर हिरवे. पाण्याशिवाय कसे वाढले अंकुर हिरवे. त्या सांग त्यास मी भिजवत असतो मनात कायम. काय सांग त्यास मी भिजवत असतो मनात कायम. क्षणही नव्हता असा कोणता माझ्या विण तू. क्षणही नव्हता असा कोणता माझ्या विण तू. त्याच क्षणांना मोजत असतो मनात कायम. त्याच क्षणांना मोजत असतो मनात कायम. प्रेमाचा त्या खेळ पुन्हा गे नको कोणता. प्रेमाच्या त्या नको खेळ गे पुन्हा कोणता. हेच मनाला बोधत असतो मनात कायम. हेच मनाला बोधत असतो मनात कायम. तू भेटावी अन बोलावी प्रेमाचे ते. तू भेटावी अन बोलावी प्रेमाचे ते. अशी वेळही योजत असतो मनात कायम. अशी वेळही योजत असतो मनात कायम. चूक कोणती घडली माझी सजने. चूक कोणती घडली आहे माझी सजने. चूक शब्द तो टोचत असतो मनात कायम. चूक शब्द तो टोचत असतो मनात कायम. आठवता शेवटचा शेर आहे का. आठवता तुझ फुले फुलावी मनात माझ्या. आठवता तुझ फुले फुलावी मनात माझ्या. सुगंध तुझाच मोहक असतो मनात कायम. सुगंध तुझाच मोहक असतो मनात. धन्यवाद. अतिशय सुंदर गझल, अगदी मनाला स्पर्शून आणि भावून गेली सर. खूप सुंदर अशी आपण ही आपली गझल सादर केली आहे. धन्यवाद सर. आता राहिलो मी जरासा जरासा. आता राहिलो मी जरासा जरासा. उरावा जसा मंद अंती उसासा. कसे ओठ तू बंद केलेले माझे. करावा कसा आसवांनी खुलासा. करावा कसा आसवांनी खुलासा. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते प्राध्यापक विजय काकडे सरांना. आठवांची फुले माळली मी. फार पाने जुनी चाळली मी. फार पाने जुनी चाळली मी. आठवांची फुले माळली मी. माळली मी. आठवांची फुले माळली मी. फार पाने जुनी चाळली मी. आठवांची फुले माळली मी. फार पाने जुनी चाळली मी. पाठ मोरे फिरुनी मनाने. पाठ मोरे फिरुनी मनाने. भेट तेव्हा तुझी टाळली मी. आठवांची फुले माळली मी. फार पाने जुनी चाळली मी. चालताना कितीदा उगाची. चालताना कितीदा उगाची. चालताना कितीदा उगाची. तीच गावे तुझी गाळली मी. आठवांची फुले माळली मी. फार पाने जुनी चाळली
धन्यवाद सर. सुंदर म्हटला होता. अगदी आठवणींनी अगदी ओतप्रोत भरल्या होत. खूप सुंदर अशी गझल आपण आमच्या पुढे सादर केली आहे. खूप खूप धन्यवाद सर. स्वप्नासवे मी संसार केला, राखेतही मी शृंगार केला. स्वप्नासवे मी संसार केला, राखेतही मी शृंगार केला. आता न चिंता आता न भीती, मी यातनांचा सत्कार केला, मी यातनांचा सत्कार केला. व्यासपीठावर गझल सादर करण्यास आमंत्रित करते गझलकारा सायली पाटील यांनी आपली गझल सादर करावी अशी मी विनंती करते. जीवनाचा मार्ग आहे पोळणारे भेटले, जीवनाचा मार्ग आहे पोळणारे भेटले. प्रेम नाही ओढ नाही मोडणारे भेटले. भेकडांचा वार झाला मार मीही सोसला, भेकडांचा वार झाला मार मीही सोसला. घाव झाले मीठ सारे चोळणारे भेटले. प्रेम नाही ओढ नाही मोडणारे भेटले. चित्र माझे मी बघाया आरसा हा लावला, चित्र माझे मी बघाया आरसा हा लावला. देखणे हे रूप माझे भाळणारे भेटले. प्रेम नाही ओढ नाही मोडणारे भेटले. भावनांचे खेळ चाले काल मीही पाहिला, भावनांचा खेळ चाले काल मीही पाहिले. तोतयाचे आज अश्रू गाळणारे भेटले. प्रेम नाही ओढ नाही मोडणारे भेटले. मीच माझ्या जीवनाचे गायलेले गीत हे, मीच माझ्या जीवनाचे गायलेले गीत हे. स्वप्न माझे आज पुन्हा जाळणारे भेटले. प्रेम नाही ओढ नाही मोडणारे भेटले. जीवनाचा मार्ग आहे पोळणारे भेटले. प्रेम नाही ओढ नाही मोडणारे भेटले. प्रेम नाही ओढ नाही मोडणारे भेटले. धन्यवाद ताई. तुमच्या या गझलेच्या नक्कीच प्रेमात पडलो आम्ही. वरचढ असे शेर आहेत, हे सगळं सुचायला अगदी मन राजहंसासारखं लागतं. असं राजहंसासारखं मन तुमचं या गझलेतून, या शेरातून, या मतलेतून आम्हाला स्पष्टपणे दिसून आलं. धन्यवाद ताई. हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी, हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी, तू नाहीस येते हात धरायासाठी, तू नाहीस येते हात धरायासाठी. कालचे तेच फिके रंग कालचे तेच फिके रंग नकोसे झाले. दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी, दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी. यानंतर मी आमंत्रित करते गझलकार सुहास बोकरे सरांना. या वृत्त आहे व्योमगंगा वेल मी होणार. त्यांनी आपली गझल सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. वेल मी होणार माझा गारवा होशील का तू. पंख ज्यांचे मी असावे तो थवा होशील का तू. देवभक्ती आत होते पायरीला पारवातो. देवळाची पायरी मी पारवा होशील का तू. पोतराजा जोगवाद्या पोतराजा जोगवाद्या चाबकाच्या प्रेम हाका. जोगतिणीने म्हणावे जोगवा होशील का तू. वेल मी होणार माझ्या गारवा होशील का तू. पंख ज्यांचे मी असावे तो थवा होशील का तू. सोबतीला मैत्रिणीया आसऱ्याच्या चार भिंती. देवळाची भिंत मिती पायवा होशील का तू. वेल मी होणार माझा
गारवा होशील का तू, पंख ज्यांचे मी असावे, तो थवा होशील का तू. तोडले मी माळताना पाकळीला मोगऱ्याच्या, सांत्वना देणार त्याला, ती हवा होशील का तू. भावनेला साथ देते गीत गाते रागमाला, माळते वैराग्य माझे, मारवा होशील का तू. वेल मी होणार माझा, गारवा होशील का तू. पंख ज्यांचे मी असावे, तो थवा होशील का तू. शेवटी का कडू ते संगतीने, साथ यावे 4 प्याले. का कडू ते संगतीने, साथ यावे 4 प्याले. मी गुलाबी ओठ आहे, गोडवा होशील का तू. धन्यवाद सर. स्वप्नांची माळ खूप सुंदर अशी आपण या गजलेत गुंफलेली आहे. अप्रतिम अशी रचना आमच्यासमोर सादर केलेली आहे सर. खूप खूप छान, धन्यवाद. कुठवर माझा जीव असा मी जाळत राहू, कुठवर असा जीव माझा मी जाळत राहू, कुठवर मी फसव्या अशांवर भाळत राहू. तेव्हा मजला जरीत न कळला फुलांचा बहारा, कुठवर मी माझा पाचोळा माळत राहू, कुठवर मी माझा पाचोळा माळत राहू. आमंत्रित करते गझलकारा जयश्री कुलकर्णी यांना. वृत्त आहे आनंदकंद. भक्तीमध्ये असा बाजार चाललेला, देवा सगळीकडे हा व्यापार चाललेला, देवा हा व्यापार चाललेला. त्यांनी आपली ही सुंदरशी गझल रचना आमच्यापुढे सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. गझलकार आहेत जयश्री कुलकर्णी ताई. भक्तीमध्ये असा हा बाजार चाललेला, भक्तीमध्ये असा हा बाजार चाललेला, देवा चहूकडे रे व्यापार चाललेला, देवा चहूकडे रे व्यापार चाललेला. जे जाणकार त्यांचा सन्मान ना कुठेही, जे जाणकार त्यांचा सन्मान ना कुठेही, देतात दाम त्यांचा सत्कार चाललेला, देतात दाम त्यांचा सत्कार चाललेला, देवा चहूकडे रे व्यापार चाललेला. गेला निघून आत्मा, गेला निघून आत्मा का बिल वाढते हे, गेला निघून आत्मा का बिल वाढते हे. निष्प्राण देह त्याचा उपचार चाललेला, निष्प्राण देह त्याचा उपचार चाललेला, देवा चहूकडे हा व्यापार चाललेला. घेऊन रे सुपारी, घेऊन रे सुपारी घेतात जीवही ते, घेऊन रे सुपारी घेतात जीवही ते. माणूसकीपणाचा संहार चाललेला, माणूसकीपणाचा संहार चाललेला, देवा चहूकडे रे व्यापार चाललेला. ना कामधाम काही त्या चैन आवडे हो, ना कामधाम काही त्या चैन आवडे हो. पैसा हवा म्हणून व्यभिचार चाललेला, पैसा हवा म्हणून व्यभिचार चाललेला, देवा चहूकडे रे व्यापार चाललेला. आई वडील त्यांची ही फाळणी बघाना, आई वडील त्यांची ही फाळणी बघाना. देऊन जन्म त्यांचा उद्धार चाललेला, देऊन जन्म त्यांचा उद्धार चाललेला, देवा चहूकडे रे व्यापार चाललेला. सत्ता जरा मिळाली, सत्ता जरा मिळाली की रान मोकळे हो, सत्ता जरा मिळाली की रान मोकळे हो. बाहुबलीच त्यांचा व्यवहार चाल. धन्यवाद ताई. देवाच्या नावावरील चाललेला बाजार आपण आपल्या गझलमध्ये जळजळीत आणि वास्तव
मांडलेला आहे. अप्रतिम अशी आपण ही गझल सर्वांसमोर मांडलेली आहे. नक्कीच या गझलेतून प्रत्येकाचं वास्तवतेचे दर्शन घडलेलं आहे असं मी मानते. आता उन्हाळ शब्द वळायास लागले, आता उन्हाळ शब्द वळायास लागले, सारे लबाड अर्थ कळायास लागले, सारे लबाड अर्थ कळायास लागले. आली पुन्हा मनात नको तीच चिंता, आली मनात पुन्हा नको तीच चिंता, काही मधाळ चंद्र ढळायास लागले, काही मधाळ चंद्र ढळायास लागले. मी आमंत्रित करते गझलकारा अर्चना परदेशी यांनी आनंदकंद वृत्तातली गझल सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. गझलकार आहेत अर्चना परदेशी. आभाळ पाहता मज गरजून घेत आहे, आभाळ पाहता मज गरजून घेत आहे, बहुतेक संकटाची चाहूल देत आहे, बहुतेक संकटाची चाहूल देत आहे. भरतोय रोज येथे बाजार माणसांचा, भरतोय रोज येथे बाजार माणसांचा, पण नाकुनी जिवाळा पदरात नेत आहे, पण नाकुनी जिवाळा पदरात नेत आहे. नय नासदेव दोन्ही झापून थांबल्याने, नय नासदेव दोन्ही झापून थांबल्याने, बाजार काळ रंगी बघ मंदिरात आहे. नय नासदेव दोन्ही झापून थांबल्याने, बाजार काळ रंगी बघ मंदिरात आहे. माझ्या मनी नकोसा अंधार जोर धरतो, माझ्या मनी नकोसा अंधार जोर धरतो, अन तो उजेड माझ्या लांबून जात आहे, अन तो उजेड माझ्या लांबून जात आहे. ते खास पाहण्याची बघ वेळ खास येता, ते खास पाहण्याची बघ वेळ खास येता, मदतीस देव आमच्या, मदतीस देव आमच्या वर्दीत येत आहे. ते खास पाहण्याची बघ वेळ खास येता, ते खास पाहण्याची बघ वेळ खास येता, मदतीस देव आमच्या वर्दीत येत आहे. कळते कुणास आता किंमत सज्जनाची, कळते कुणास आता किंमत सज्जनाची, सद्गुण काय किमती कोणास द्यात आहे, सद्गुण काय किमती कोणास द्यात आहे. आभाळ पाहता मज गरजून घेत आहे, आभाळ पाहता मज गरजून घेत आहे, बहुतेक संकटाची चाहूल देत आहे, बहुतेक संकटाची चाहूल देत आहे. धन्यवाद ताई, खूप छान ताई. अप्रतिम अशी रचना आपण सादर केलेली आहेत. आपले एका चढीत एक असे वरचढ शेर आपण या गझलेमध्ये सादर केलेले आहेत. खूप सुंदर अशी रचना होती ताई. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. मनी मोर माझे असे नाचले का, दिसे चेहरा त्यात न्यारा कुणाचा. मनी मोर माझे असे नाचले का, दिसे चेहरा त्यात न्यारा कुणाचा. मला आज झाला इशारा कुणाचा, मला आज झाला इशारा कुणाचा. बघावा जिला तारा कुणाचा, बघावा जिला तारा कुणाचा. मी मंचावर आमंत्रित करते गझलकारा कविता पुणतांबेकर ताईंना. त्यांनी आपली गझल सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. मला आज झाला इशारा कुणाचा, मला आज झाला इशारा कुणाचा. बघा वाजला एक तारा कुणाचा. मला आज झाला इशारा कुणाचा, बघा वाजला एक तारा कुणाचा. कशी तू दिसावी मिळावा सुगावा, कशी तू दिसावी मिळावा सुगावा. चिरे बंद वाडा पहारा कुणाचा, चिरे बंद वाडा पहारा कुणाचा. मला तू खुणावे कशी आज येऊ, मला तू खुणावे कशी आज
आज येऊ असे तो भयाचा दरारा कुणाचा, असे तो भयाचा दरारा कुणाचा. खिसा फाटका आहे कळाले मलाही, खिसा फाटका आहे कळाले मलाही. गरिबीत घ्यावा सहारा कुणाचा, गरिबीत घ्यावा सहारा कुणाचा. मनी मोर माझे असे नाचले का, मनी मोर माझे असे नाचले का. दिसे चेहरा त्यात न्यारा कुणाचा, अशी काय व्याधी मला का कळेना, अशी काय व्याधी मला का कळेना. कुणी आज द्यावा उतारा कुणाचा, कुणी आज द्यावा उतारा कुणाचा. धन्यवाद ताई. आपल्या या रचनेत व्यासंग, समृद्ध लेखनशैली आणि परिणामकता अशा वाद ओतप्रोत भरली आहे. अशी सुंदरशी गझल आपण आमच्यापुढं सादर केलेली आहे. खूप छान. धन्यवाद ताई. दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते, दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते, अनेक त्याचे फुलपाखरू करता येते. दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते, अनेक त्याचे फुलपाखरू करता येते. आनंदाने गोंधू द्याव्या शपथ स्वप्ने, आनंदाने गोंधू द्याव्या शपथा स्वप्ने. वैर गुलाबी कधीतरी मग स्मरता येते, वैर गुलाबी कधीतरी मग स्मरता येते. या गझलकार राधा भावे यांच्या ओळीनंतर मी आमंत्रित करते गझलकारा मनीषा रायजादे पाटील यांना. त्यांनी आपली गझल सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. मनीषा रायजादे पाटील. सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर, सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलते आहे. जीवन सारे, जीवन सारे सुगंधित मी करते आहे. सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलते आहे. जीवन सारे सुगंधित मी करते आहे. दिले जगाने दुःखामधले काटे मजला, दिले जगाने दुःखामधले काटे मजला. काट्यामध्ये पुन्हा नव्याने, काट्यामध्ये पुन्हा नव्याने फुलते आहे. जीवन सारे सुगंधित मी करते आहे. रणरण आहे जरी लाभली आयुष्याला, रणरण आहे जरी लाभली आयुष्याला. कातळातही नव्या दमाने, कातळातही नव्या दमाने रुजते आहे. जीवन सारे सुगंधित मी करते आहे. अंधाराने किती वेडले जगास साऱ्या, अंधाराने किती वेडले जगास साऱ्या. सूर्य होनी, सूर्य होनी प्रकाश सारा भरते आहे. जीवन सारे सुगंधित मी करते आहे. नात्यामधली वीण जराशी उसवत आहे, नात्यामधली वीण जराशी उसवत आहे. आपुलकीने नाती गोती, आपुलकीने नाती गोती जपते आहे. जीवन सारे सुगंधित मी करते आहे.
किती उसळला लावा हृदयी लोकांमध्ये, किती उसळला लावा हृदयी लोकांमध्ये, विझवण्यास त्या माणुसकीने, विझवण्यास त्या. धन्यवाद ताई. अविष्यातील निराशेवर आशेच्या किरणाने मात करता येते असे सांगणारे आत्मविश्वासाने भरलेले शेर आपल्या या गझलमध्ये आहेत. सुखाच्या प्रकाशाने हे जीवन अगदी तेजोमय झालेलं आहे. अशी सुंदरशी गझल आपली आपण आमच्या पुढे सादर केली. खूप खूप छान ताई, धन्यवाद. मूल्यास राखू आता नव्याने, धर्मच राखू आता नव्याने, हेवान वेडे खोडेन काढू, एख्याच राखू आता नव्याने. गझलकारा अर्चना मुरुगकर यांना मी विनंती करते की आपण आपली गझल सादर करावी. ठरवून तुला टाळत आले, ठरवून तुला टाळत आले, तरी तुझ्यावर भाळत आले, तरी तुझ्यावर भाळत आले. बघताना मी नजर चोरते, बघताना मी नजर चोरते, तुझे इशारे माळत आले, तुझे इशारे माळत आले. हासत फिरते लोकांमध्ये, हासत फिरते लोकांमध्ये, एकांती मन जाळत आले, एकांती मन जाळत आले. फुले मानुनी आसू माझे, फुले मानुनी आसू माझे, ओंजळीत मग ढाळत आले, ओंजळीत मग ढाळत आले. मनात लपल्या चिवट स्मृतींना, मनात लपल्या चिवट स्मृतींना, परी कष्टाने क्षाळत आले, परी कष्टाने क्षाळत आले. सुखदुःखाचे वेचत धागे, सुखदुःखाचे वेचत धागे, आयुष्याला साळत आले, आयुष्याला साळत आले. दोघांमध्ये अंतर नाही, दोघांमध्ये अंतर नाही, रीत जाणुनी पाळत आले, रीत जाणुनी पाळत आले. शिल्लक वेड्या तक्रारींची, शिल्लक वेड्या तक्रारींची, वयाप्रमाणे गाळत आले, वयाप्रमाणे गाळत आले. फुंकून पिते ताक आताशा, फुंकून पिते ताक आताशा, नाती दिसता चाळत आले, नाती दिसता चाळत आले. विरह वेदना दाहकतेच्या, विरह वेदना दाहकतेच्या, ऊन साहुणी वाळत आले, ऊन साहुणी वाळत आले. भोग वेगळा पुढ्यात येता, भोग वेगळा पुढ्यात येता, मोदाने कवटाळत आले, मोदाने कवटाळत आले. धन्यवाद ताई. अगदी किती तरल आणि हळूवार गझल आहे, जीवनाला प्रेरणा देणारी हे आपले या गझलेतील शेर आहेत. खूप सुंदर अशी अप्रतिम रचना आपण सादर केली ताई. खूप खूप धन्यवाद. नको नको गतकाळाची अर्थहीन चर्चा, तेच आज घडते आहे जे नकाल झाले आहे. गझलकार नवनाथ खरात यांना मी व्यासपीठावर पाचारण करते. त्यांनी आपली गझल सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. गझलकार आहेत नवनाथ खरात सर. जायचे होतेच तर का रात केली, जायचे होतेच तर का रात केली, का सुखांनो एवढी बरसात केली. जायचे होतेच तर का रात केली, का सुखांनो एवढी बरसात केली. आणि लालसा नव्हतीच केली मी कधी पण, लालसा नव्हतीच केली मी कधी पण, कसर का तू पेटल्या श्वासात केली. लालसा नव्हतीच केली मी कधी पण, कसर का तू पेटल्या श्वासात केली. आणि पोसले घालून जन्माला यांनी, पोसले घालून जन्माला यांनी, का बरे त्यांचीच वाताहात केली, का बरे त्यांचीच वाताहात केली. तो इशारा आजही काळीज चिरतो, तो इशारा
आजही काळीज चिरतो, जिंदगी नावे तुझ्या भासात केली, जिंदगी नावे तुझ्या भासात केली. तो कसा जग सोडून गेला अचानक, तो कसा जग सोडून गेला अचानक, तो कसा जग सोडून गेला अचानक. एवढ्यातच फार हळवी बात केली, एवढ्यातच फार हळवी बात केली. आणि काय रक्ताच्या म्हणून त्यास मी तर, काय रक्ताच्या म्हणून त्यास मी तर. ऐनवेळी शत्रूला जर साथ केली, ऐनवेळी शत्रूला जर साथ केली ही जग. धन्यवाद सर. आपल्या गझलेतील प्रत्येक शेर हा लक्षवेधक आणि मनाला उभारी देणारा आहे. या तुमच्या गझलने नक्कीच आम्हाला गझल लिहिण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि मनाला एक मोठ्या प्रकारची उभारी मिळेल. खूप खूप छान अशी गझल आपण सादर केली. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर फसवून किती लुटले धन ते मग घेता असे मिरवून, आता धन साठवता उपभोग नसे निघते तिरडी सजून. आता व्यासपीठावर पाचारण करते गझलकार हेमंत रत्नपारखी यांना. यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि 4था प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि गझल पुस्तकही त्यांचं प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तुम्हाला या पुढील साहित्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या मंचाकडून देत आहे सर. आपण आपली गझल सादर करावी अशी मी आपणास विनंती करते. गझलकार आहेत रत्नपारखी सर. गेला वसंत पान राठ ते झडले नाही, गेला वसंत पान राठ ते झडले नाही. हिरवे पण त्या पानात कधी सुकले नाही, हिरवे पण त्या पानात कधी सुकले नाही. घाव घालतो स्वार्थी मानव फांदीवरती, घाव घालतो स्वार्थी मानव फांदीवरती. बहरत गेले पान कोवळे, बहरत गेले पान कोवळे थकले नाही, बहरत गेले पान कोवळे थकले नाही. सुटले होते घातक वादळ सोसाट्याचे, सुटले होते घातक वादळ सोसाट्याचे. एकमेकास जरा बिलगता, एकमेकास जरा बिलगता तुटले नाही, एकमेकास जरा बिलगता तुटले नाही. जरी भाजून गेले विरही तीव्र उन्हाळे, जरी भाजून गेले विरही तीव्र उन्हाळे. पदराखाली कधी कुणाच्या, पदराखाली कधी कुणाच्या लपले नाही, पदराखाली कधी कुणाच्या लपले नाही. श्रावणधारा धावत आल्या निघून गेल्या, श्रावणधारा धावत आल्या निघून गेल्या. पानास दुःख सांगणे, पानास दुःख सांगणे कधी जमले नाही, पानास दुःख सांगणे कधी जमले नाही. फिरून येता वसंत आता सांगतो कसा, फिरून येता वसंत आता सांगतो कसा. देठ राखता हिरवे, देठ राखता हिरवे गळून पडले नाही, देठ राखता हिरवे गळून पडले नाही. गेला वसंत पान राठ ते झडले नाही, हिरवे पण त्या पानात कधी सुकले नाही, हिरवे पण त्या पानात कधी सुकले नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या गझलेतील मतला अतिशय भावला. सुखदुःख ऊन सावलीच्या खेळात जिंकता येते, दुःखाचाही उपयोग करून घेता येते. हाच सकारात्मक विचार इथे अपेक्षित आहे असं आपण या गझलेतून आम्हास आठवून दिले आहे सर. खूप खूप छान अशी सुंदर रचना आपली होती. आले रडू तरी कोणी रडू नये, कोणी आसवांच्या हाती पडू नये. का जन्म घेतला मी का दुःख भोगले, हेही घडू नये अन तेही घडू नये, हेही घडू नये. मी आमंत्रित करते गझलकार विजय खाडे यांना आपण आपली गझल सादर करावी अशी मी विनंती करते सर. संकटाने, संकटाने भाग्य माझे सोडले नाही, संकटाने भाग्य माझे सोडले नाही. वेदनाने मूळ नाते तोडले नाही,
संकटाने भाग्य माझे सोडले नाही, वेदनाने मूळ नाते तोडले नाही. झाकलेली मूठ असते नेहमी माझी, झाकलेली मूठ असते नेहमी माझी, मी कुणाच्या गुपितांना फोडले नाही. झाकलेली मूठ असते नेहमी माझी, मी कुणाच्या गुपितांना फोडले नाही. लाच घेण्याची कितीदा आमिषे आली, लाच घेण्याची कितीदा आमिषे आली, भ्रष्ट लोकांशी स्वतःला जोडले नाही, भ्रष्ट लोकांशी स्वतःला जोडले नाही. आज ज्ञानाने जरी विद्वान मी झालो, आज ज्ञानाने जरी विद्वान मी झालो, पण कुणाचे तत्व मी खोडले नाही. आज ज्ञानाने जरी विद्वान मी झालो, पण कुणाचे तत्व मी खोडले नाही. मी कधी ऐकून नाही घेत लोकांचे, मी कधी ऐकून नाही घेत लोकांचे, शब्द आईचे कधीही मोडले नाही. संकटाने भाग्य माझे सोडले नाही, वेदनाने मूळ नाते तोडले नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान असा संदेश आपण गझलमधून दिला आहे. मतला अतिशय भावला आहे. आलेल्या संकटावर बाऊ न करता सकारात्मक दृष्टीने राहिले पाहिजे, सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, हा अप्रतिम असा संदेश आपण आम्हास दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. या उत्कृष्ट अशा गझलकार आणि गझलकारा यांनी या व्यासपीठावरती खूप छान प्रकारे अप्रतिमरित्या अशा रचना सादर केलेल्या आहेत. या सर्व गझलकार आणि गझलकारा यांना पुढील वाटचालीसाठी अक्षरगंध साहित्य मंच व सांस्कृतिक मंच तसेच तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र नृत्य परिषद या संस्थांकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढचा साहित्य प्रवास अगदी सुखमय आणि सुखकर जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार, मी शांताराम युराळे, पिंपरी, पुणे. मंगळवेढा येथे साहित्य सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे आणि या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. मग कविता असेल, गझल असेल, नृत्य असेल आणि साहित्याच्या दृष्टीने एक खरं म्हणजे सुवर्ण संधी आहे आणि हा एक साहित्यिकांचा एक प्रकारचा हा अतिशय सुंदर असा सोहळा आहे असं मला वाटतं. तर या ठिकाणी मी गझलबद्दल थोडंसं या ठिकाणी संवाद साधणार आहे की साधारणतः गझलचा जो इतिहास आहे हा फार जुना इतिहास असा आहे की गझल ही अरबीतून फारसीत आली, फारसीतून उर्दूमध्ये आली, उर्दूतून हिंदी आणि इतर बोली भाषेमध्ये गेली आणि मराठीमध्ये सुद्धा गझल लिहिल्या गेली. तर याच्यामध्ये असं आपण पाहतो की मराठी साहित्यामध्ये माधव जुलियन यांनी गझलेला प्रारंभ केला. पहिली गझल त्यांनी लिहिली. त्यांचा गझलांजली हा गझल संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींनी सुद्धा गझल लिहिण्याचा प्रयत्न केला. मग तुमचे विंदा करंदीकर असतील, मंगेश पाळगावकर असतील, सुरेश भट असतील, डॉक्टर ज्ञानेश्वर नाडकर्णी असतील किंवा इतर अनेक त्याच्यामध्ये मान्यवर असे होते की ज्यांनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण असं पाहतो की महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थाने गझल जर कोणी रुजवली असेल तर ती गझल सम्राट सुरेश भट यांनी रुजवली. त्यासाठी त्यांनी बरेचसे परिश्रम घेतले. बरंचसं त्यांचं आयुष्य या गझलेसाठी खर्ची पडलं. आपण असं पाहतो की त्या काळामध्ये काही वृत्तपत्रामध्ये त्यांनी गझलेच्या संदर्भामध्ये सदर सुद्धा सुरू केलं होतं आणि 25-25, 30-30 नवीन गझलकारांना त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळत होती. आणि अशा पद्धतीने त्यांनी एक गझल कार्य महाराष्ट्रामध्ये सुरू केलं. त्यांचे 4 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. म्हणजे तुमचा रूपगंध, रंग माझा वेगळा, त्यानंतर तुमचा एल्गार आणि झंझावात. तर याच्यामध्ये एल्गार आणि झंझावातमध्ये
सर्वसाधारणपणे त्यांची गझल एकत्रित केलेली आपण पाहतो. आणि एल्गारचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी गझलेची बाराखडी म्हणून सुरेश भटांच्या एल्गारमध्ये गझलेची बाराखडी दिलेली आहे आणि ती अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना गझल लिहिण्याची इच्छा आहे त्यांनी त्याचा सातत्याने जर अभ्यास केला तर ते थोड्याफार का प्रमाणामध्ये गझल समजून घेऊ शकतात. आता गझलेमध्ये असे काही शब्द आहेत की ते अर्थपूर्ण असे आहेत, त्याला संज्ञा म्हटलं तरी चालेल. कारण का की गझल त्याच्यावरच, संपूर्ण गझल त्याच्यावर अवलंबून आहे की कोणते शब्द आहेत, कोणत्या संज्ञा आहेत ह्या. तर त्याच्यामध्ये काफिया येतो. त्यानंतर पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये तुमचं मूळ असं आहे की तुम्हाला व्याकरणाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ, जोडाक्षर, त्यानंतर संयुक्त स्वर हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही गझल हे लिहू शकता. हा पहिला भाग आहे. मग पहिली पायरी आहे की त्याचं गझलेचं त्याला म्हणजे व्याकरण माहिती पाहिजे की त्याच्यामध्ये अनेक वचन, एक वचन, अनेक वचन, काळ, लिंग हे सर्व माहिती पाहिजे. आणि त्यानंतर मग तुमचं वृत्त म्हणजे वृत्ताचे दोन प्रकार, एक म्हणजे अक्षरगण वृत्त आणि दुसरं म्हणजे मात्रा वृत्त. तर अक्षरगण वृत्तामध्ये साधारणतः आपण असं पाहतो की लगावली येते आणि मात्रा वृत्तामध्ये मात्रा येतात. आता याच्यामध्ये वृत्त झाल्यानंतर मग तुमचं काफिया येतो. काफिया म्हणजे यमकाचे जे यमक जे असतं म्हणजे काफिया जे असतं ते शेवटपर्यंत त्याचे शब्द बदलतात आणि रदीप म्हणजे अंत्ययमक म्हणजे त्याचे शब्द बदलत नाही. मग ते तुमचा एक शब्द असू द्या किंवा शब्द समूह असू द्या तो बदलत नाही. आणि मतला याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काफिया येतो आणि रदीप येतो, दोन ओळीचा असतो. मिसरा म्हणजे पहिली ओळ आणि दुसरी ओळ. तर पहिल्या ओळीला उला मिसरा म्हणतात, दुसऱ्या ओळीला सानू मिसरा म्हणतात. आणि याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा असा भाग आहे की अलामत म्हणजे असं की काफिया जो असतो हा काफिया त्यानंतर रदीफ हे महत्वाचे आहेत. आणि अलामत याचा अर्थ असा आहे की काफियाचा जो काफिया आहे तर काफियाचं शेवटचं अक्षर जे आहे हे अक्षर सारखं आलं पाहिजे शेवटपर्यंत आणि त्याच्या शेजारी जो स्वर असतो त्या स्वरामध्ये तो स्वर हा शेवटपर्यंत हा सारखा चालत आला पाहिजे. मग तो ज्याला आपण अ म्हणतो, आ म्हणतो, म्हणतो, र म्हणतो, प म्हणतो, गा म्हणतो, टा म्हणतो, काय जा म्हणतो. हे जे काही आहेत काय हे शेवटपर्यंत त्याच्या म्हणजे तो जो त्याच्या शेजारी आलेला जो शब्द असतो त्याच्यामध्ये असे एकच स्वर हा शेवटपर्यंत आलेला पाहिजे. मग ते एक शब्द असेल किंवा शब्दसमूह असेल त्याला आपण अलामत असं म्हणतो. आणि गझलेमध्ये ही अलामत अतिशय महत्वाची असते. याला गझल सम्राट सुरेश भटांनी याला आकृतिबंध असं म्हटलेलं आहे. गझलेचा आकृतिबंध असं म्हटलेलं आहे, त्याला जमीन असं म्हटलेलं आहे, त्याला गझलेची तंत्रशुद्धता असं म्हटलेलं आहे. आता तंत्र आल्यानंतर ती गझलेचं तंत्र आल्यानंतर ती गझल होतेच असं काही नाहीये काय, कारण त्याच्यामध्ये मंत्र पाहिजे. आता मंत्र कोणता आहे तर मग त्याच्यामध्ये तुमचा खयाल आहे का, त्याच्यामध्ये राबता आहे का, त्याच्यामध्ये गझलियत आहे का. आता खयाल म्हणजे काय की तुम्ही त्याच्यामध्ये जो विचार मांडलेला आहे, जो उच्च प्रतीचा विचार तुम्ही मांडलेला आहे त्याला खयाल असं आपण म्हणतो. आणि राबता म्हणजे की परस्पर दोन ओळींचा संबंध आहे का, मग मतला असेल, शेर असेल. कारण पहिली ओळ ही प्रस्तावना असते आणि दुसरी ओळ हा समारोप असतो. आणि या दोन्ही ओळींचा परस्पर संबंध हा आला पाहिजे. नाही तर मग एक ओळ स्वतंत्र दुसरी ओळ स्वतंत्र मग त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे काय राबता. आणि गझलियत म्हणजे की त्याच्यामध्ये भावार्थ काय,
त्याच्यामध्ये तुमचा अर्थपूर्णता आहे का, आशयघनता आहे का, आणि त्याला आपण असं गझलीच असं म्हणतो. आणि पुढच्या याच्यामध्ये मग मी तुम्हाला गझलेचे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत, मतल्याचे सुद्धा प्रकार असतात, आणि अशा पद्धतीने ही गझल लिहिल्या जाते. आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की ज्यांना गझल लिहायची आहे मुळात त्यांच्यामध्ये की एक आत्मविश्वास पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, अथक असे परिश्रम त्याच्यामध्ये. आता या संज्ञा ज्या आहेत ह्या संज्ञा अशा अर्थपूर्ण आहेत, त्या शब्दांना अर्थ आहे, विशिष्ट अर्थ आहे, आणि त्याशिवाय तुमची गझल ही पूर्ण होत नाही. जसं काफिया, काफिया ज्याला आपण यमक असं म्हणतो, याच्यामध्ये शब्द बदलत जातात. त्यानंतर रदीप, याच्यामध्ये जो शब्द असेल किंवा जो शब्द समूह असेल तो शेवटपर्यंत बदलत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. किंवा तुमचं याच्यामध्ये असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काय जसे की गझलेचे प्रकार आहेत. आता त्याच्यामध्ये गझलेचे प्रकार जरी त्याच्या अगोदरही आपण असं पाहतो की खयाल, खयाल म्हणजे तुम्ही कोणता विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे, उच्च प्रतीचा विचार मांडलेला आहे काय. खयाल, राबता म्हणजे तुमच्या ज्या दोन ओळी आहेत, म्हणजे मतल्यामधल्या दोन ओळी घ्या किंवा शेरामधल्या दोन ओळी घ्या, यातला परस्पर संबंध आहे का. त्यानंतर गझलियत म्हणजे त्याच्यामध्ये भावार्थ आहे का, तो अर्थपूर्णता आहे का. ती जी काही गझल आहे किंवा गझलेमधला जो मतला आहे, शेर आहे, ते वाचकांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतायत का, त्यांच्या तोंडातून वाह, अरे क्या बात है, क्या बहुत खूबसूरत, असे शब्द निघतायत का, तर मग ती तुमची गझल परिपूर्ण झाली असं म्हणायला काही हरकत नाही. तर याच्यामध्ये परत आपण असं पाहतो की हे गझलेचे अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी आहेत. मग त्याच्यामध्ये गझलेचे प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. काय असं नाही का नाही की मग तुमचा अनेक विषय याच्यामध्ये तुम्हाला हाताळता येतात. गझलेचे प्रकारही आहेत. हे समजा एकच गझलेमध्ये समजा काय असतं की तुमचं हे तर महत्वाचंच आहे, काय काफिया तर महत्वाचाच आहे, पण रदीप नसला तरी गझल होते. मग ज्याच्यामध्ये काफिया आहे, रदीप आहे, त्याला मुदर्रफ गझल असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये तुमचा रदीप नाही त्याला गैरमुदर्रफ गझल असं म्हणतात. किंवा एकाच विषयावर लिहिलेली गझल त्याला मुसलसल गझल असं म्हणतात. तर अनेक विषय ज्याच्यामध्ये आहेत त्या गझलेला गैरमुसलसल गझल असं म्हणतात. तर हे जे काही वैशिष्ट्यपूर्ण असे शब्द याच्यामध्ये आहेत त्या शब्दाचा अर्थ आपण अगोदर जाणून घेतला पाहिजे आणि त्याचंही अध्ययन करायला पाहिजे, म्हणजे गझल ही लिहिता येईल असं मला असं वाटतं. आणि आपण असं पाहतो की नवनाथ खरासर असं म्हणतात बघा की माणसाला माणसातून तोडण्याला, माणसाला माणसातून तोडण्याला का कुणी निर्माण हिरे जात केली, आणि जायचे होते तर का रात केली, जायचे होतेच तर का रात केली, का सुखांनो येवळी बरसात केली. किती अर्थपूर्ण शेर आहेत बघा, हे दोन्ही शेर किती अर्थपूर्ण आहेत. आणि त्याच्यानंतर आपण असं पाहतो की तुमचा विजय खाडे, संकटाने भाग्य माझे सोडले नाही, संकटाने भाग्य माझे सोडले नाही, वेदनांनी मूळ नाते जोडले नाही, संकटांनी भाग्य माझे सोडले नाही. विजय जोशी सरांची गझल बघा किती छान आहे अगदी. काय त्यांनी राजकारणावर म्हणजे तुमच्या राजकीय स्वरूप आहे त्यांच्या गझलेचं, सामाजिक स्वरूप आहे की जे आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडते. कसं आहे बघा, आले कितीक नेते, आले कितीक नेते नुसते दुरून गेले, आले कितीक नेते नुसते दुरून गेले, दुष्काळ पाहुणी हा का वरून गेले, दुष्काळ पाहुणी हा का
काही वरून गेले, दुष्काळ पाहुणे हा काही वरून गेले. बघा, याच्यामध्ये खरं वास्तव आहे, राजकीय स्वरूप याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि आपण असं पाहतो की मनीषा पाटील यांची सुद्धा गझल खूपच छान होती की दिले जगाने दुःखामधले काटे मजला. काय? दिले जगाने दुःखामधले काटे मजला, काट्यामध्ये पुन्हा नव्याने फुलते आहे, काट्यामध्ये पुन्हा नव्याने फुलते आहे. आणि हेमंत रत्नपारखी सर काय म्हणतात बघा, की एक पान आहे, झाडाचं पान आहे, राट झालेलं आहे, पण ते किती संकटांना तोंड देत आहे. त्यांचा जो त्या पानाचा जो देठ आहे तो मात्र हिरवा आहे. आणि त्यांनी काय याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे बघा, शेवटी काय म्हणतात, ते पान कोणकोणत्या दुःखामधून जात आहे बघा, त्या पानाची वेदना, त्या पानाचं दुःख या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जरी भाजून गेले विरही तीव्र उन्हाळे, जरी भाजून गेले विरही तीव्र उन्हाळे. तर या ठिकाणी हेमंत रत्नपारखी यांचा शेर सुद्धा अतिशय सुंदर असा आहे की एक पान, त्या पानाची व्यथा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. शेवटपर्यंत हे पान कसं दुःख सहन करते. ते म्हणतात की जरी भाजून गेले, जरी भाजून गेले, जरी भाजून गेले विरही तीव्र उन्हाळे, जरी भाजून गेले विरही तीव्र उन्हाळे, पदराखाली कधी कुणाच्या लपले नाही. ही पानाची व्यथा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि थोडक्यामध्ये या ठिकाणी जे काही मी शेर वाचून दाखवलेले आहेत ते अतिशय अतिशय असे घन आहेत. परंतु सर्वांनी जे काही या ठिकाणी गझल मुशियारा हा सादर केला त्याचं सादरीकरण सुद्धा अतिशय चांगलं होतं. आणि त्याच्यामध्ये जीवनाचे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसून आले, त्याच्यामध्ये सध्याचं वास्तव दिसून आलं, त्याच्यामध्ये तुमचं राजकीय रंग त्याच्यामध्ये दिसून आले. आणि अशा पद्धतीने सर्वांच्या गझला या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आलं. त्यांचं सादरीकरण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. मी सर्वांना पुढील गझल लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता शेवटी माझी एक गझल सादर करतो. या ठिकाणी गझलेचं शीर्षक आहे जगणे येथे कठीण झाले, जगणे येथे कठीण झाले, कुणी छाटले पंख असे की जगणे उडणे येथे कठीण झाले, कुणी छाटले पंख असे की उडणे येथे कठीण झाले, जगण्यासाठी कसे लढावे जगणे येथे कठीण झाले. सभोवताली निवडुंगाचे रान कसे बघ भरात आले, सभोवताली निवडुंगाचे रान कसे बघ भरात आले, विखार सारा असा पसरला, विखार सारा असा पसरला, रुजणे येथे कठीण झाले, कुणी तोडली फांदी येथे कशा विखुरल्या कळ्याच साऱ्या, कुणी तोडली फांदी येथे कशा विखुरल्या कळ्याच साऱ्या, कुणीच नाही कुठेच नाही माया ममता, कुठेच नाही माया ममता, फुलणे येथे कठीण झाले, रक्षक येथे भक्षक झाले, नैतिकतेला बाधा झाली, कुंपणा विनाशेत राखणे जपणे येथे कठीण झाले, कष्टालाही किंमत नाही राब राबून रक्त आटले, दलाल इथला मजेत जगतो मरणे येथे कठीण झाले, वीर आटली पाणी नाही दुष्काळाच्या उष्ण झळाह्या, तहानलेल्या ओठांसाठी फिरणे येथे कठीण झाले. समाजकंटक किती असू दे, समाजकंटक किती असू दे, समाजकंटक किती असू दे, समाजकंटक किती असू दे, एकीचे बळ अगाध असते, समाजकंटक किती असू दे, एकीचे बळ अगाध असते, कसे कुणाला समजत नाही, कसे कुणाला समजत नाही, लढणे येथे कठीण झाले, कसे छाटले पंख असे की उडणे येथे कठीण झाले, जगण्यासाठी कसे लढावे जगणे येथे कठीण झाले. या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. आणि या ठिकाणी साहित्य सांस्कृतिक संमेलनाचे जे पदाधिकारी आहेत काय
त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि हा एक प्रकारचा साहित्याचा सोहळाच म्हणायला पाहिजे. आणि म्हणून मग मी आता त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.